मी सांगितलं होतं ना त्याच्यापासून लांब राहा. कंप्लीट रेड फ्लॅग आहे तो. ऐकलंस माझं? नाही ऐकलंस? काय करून बसलीयस आता? हे प्रत्येक वेळी सपोर्ट केला मी तुला. माझ्या घरात एक लहान बहीण आहे, तिच्याकडे बघून कायम तिच्यासारखं तुला वागवलं. शिकायची इच्छा आहे वाटलं, पुस्तकं आणून दिली ना तुला मी. हुशार वाटली होतीस मला. मग कुठे गेली होती हे सगळं करताना बुद्धी? डोकं नाही वापरता आलं का थोडंही? अगं आपल्या घरचे आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला कुठेतरी कामाला पाठवतात, ते नाही आठवले का तुला? आल्या दिवशी म्हणाली होतीस ताई मला शिकून मोठं व्हायचंय, मग भविष्याचा विचार का नाही केलास? पहिल्या दिवसापासून सांगत होते मी ओळखते त्याला, अंशुमन चांगला मुलगा नाहीये. हे सगळं असं सगळं करून तो आता तिथे कम्फर्टेबली नामानिराळा आहे आणि एका दुसऱ्या मुलीशी लग्नाचा विचार करतोय, लग्न करतोय कोणाची तरी. या आधी पण केलं होतं. तू पहिली मुलगी नाहीयेस. या आधी सुद्धा त्याने असंच एका मुलीला छळलेलं आहे. अगं म्हणून सांगत होते ना मी तुला, सतत सांगत होते लांब राहा त्या मुलापासून. पण वहिनी, त्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. किती सुंदर दिसताय तुम्ही दोघं. परफेक्ट जोडी एकदम. मला तर विश्वासच बसत नाहीये की माझ्या अंशूचं लग्न होतंय. आणि एकदम परफेक्ट बायको मिळाली आहे माझ्या अंशूला. थँक्यू ताई. काय आहे ना, आमच्या फॅमिलीमध्ये अंशू एवढं कोणीच लकी नाहीये. म्हणजे काही नाही, तू लग्न करून व्यवस्थित घरी आलीस ना की तुला सगळं कळेल. आता सध्या आहे ना, तुझ्या लग्नावर फोकस कर, एन्जॉय कर. अजून फक्त काही तास. अहो काय करताय? कोणी बघितलं तर काय विचार करेल? मला नाही फरक पडत, कारण माझं जगातल्या सगळ्यात ब्युटिफुल मुलीशी लग्न होत आहे. मी माझा हॅपीनेस एक्सप्रेस करवणार. मला सांग, हे सगळं हे जे काय चाललंय तुमच्यात ते कधीपासून चालू आहे? 2 महिने झाले. 2 महिने? हे सगळं चालू आहे म्हणून स्वतःच्या हातावर अंशुमनच्या नावाची मेहंदी काढली होतीस ना? वहिनी, त्यांचं लग्न होत होतं. मला सगळं सहन होत नव्हतं. मी काय करू मला समजत नव्हतं आणि म्हणून त्या नादात मी त्यांचं नाव. तेव्हा सुद्धा खूप मनापासून मी तुला हे सगळं विचारलं होतं, नाही म्हणालीस. वहिनी, अंशुमन साहेब त्यांचं लग्न मोडतील असं मला वाटलं होतं. ते बोलले ना की तू आता कोणाला काहीही सांगू नको, वेळ आली ना की मी सगळ्यांना सांगेन. आणि वहिनी, त्यांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. ते माझ्या खोलीत यायचे, माझ्यासाठी गिफ्ट घेऊन यायचे. त्याचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर आणि माझंही खूप प्रेम आहे अंशुमन साहेबांवरती. बस ये.